पंतप्रधान मोदींनी आचारसंहिता भंग केल्याची भाकपची निवडणूक आयोगाकडे तक्रार. मोदींचं कालचं भाषण राजकीय, गंभीरपणे चौकशी करून कारवाई करावी, खासदारांची मागणी. नरेंद्र मोदी यांनीच देशाची माफी मागावी, संजय राऊतांची मागणी. मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप, तर मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडल्याची ही टीका. अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. 5व्या गुन्ह्यात 23 एप्रिलपर्यंत खरातची पोलीस कोठडीत रवानगी. तर खरातची तब्येत ठीक नसल्यानं औषधोपचार करण्याच्या न्यायाधीशांच्या पोलिसांना सूचना. आरोपी आयान अहमदची परतवाड्याच्या कॅफे पिझ्झा हबमध्ये नेऊन चौकशी. कॅफे पिझ्झा हबमध्ये अनेक मुलींना भेटल्याची माहिती, तर पोलिसांकडून 10 जणांची चौकशी. यंदा जिल्हा परिषदांमधल्या शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती. जनगणनेच्या कामात खंड पडू नये म्हणून सरकारचा निर्णय. ग्रामविकास विभागाने पाठवलं सर्व झेडपीच्या सीईओना पत्र. राज्यामध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भातल्या काही भागात पावसाचा अंदाज. काढणी केलेली पिकं सुरक्षित ठेवण्याचं कृषी विभागाचं आवाहन. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्त आज. पुण्यातील दगडूशेठ गणपतीला आंब्यांची आरास. पंढरपुरातल्या विठ्ठलाला आमरसाचा नैवेद्य. तर सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.